पंचवटी या परिसरात दाखल झालेले आहेत। काळाराम मंदिर या परिसरामध्ये उद्धव ठाकरे हे आता पोहोचलेले आहेत। काही वेळातच आता उद्धव ठाकरे प्रभू श्रीराम यांची पूजा आरती करणार आहेत। तत्पूर्वी मोठा पोलिसांचा चोख बंदोबस्त, मोठा फौज फाटा आपल्याला बघायला मिळतोय। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, आपण पाहतो उद्धव ठाकरे हे आता काळाराम मंदिराच्या परिसरात येऊन पोहोचलेले आहेत। पुढे नेमका त्यांचा दौरा कसा आहे, सविस्तर? सेजल, उद्धव ठाकरे काळाराम मंदिराच्या बाहेर पोहोचलेले आहे। प्रचंड अशी गर्दी भाविकांची या सगळ्या मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। जय श्रीरामच्या घोषणा या ठिकाणी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत। उद्धव ठाकरे आता या ठिकाणी पोहोचल्यानंतर सर्वात आधी काळाराम मंदिराच्या बाहेर जो शिलालेख आहे, हा शिलालेख जो आहे तो ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये दलितांच्या प्रवेशासाठी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सत्याग्रह करावा लागलेला होता आणि या लढ्याची साक्ष देणारा शिलालेख काळाराम मंदिराच्या बाहेर त्या ठिकाणी एका भिंतीवर उभारण्यात आलेला आहे आणि या शिलालेखाला सर्वात आधी उद्धव ठाकरे अभिवादन करतील, या लढ्याच्या आठवणी ताज्या करतील आणि त्यानंतर मग ते काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करतील। काळाराम मंदिरामध्ये साधारणपणे 1 तास उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे महत्वाचे नेते त्या ठिकाणी आतमध्ये गाभाऱ्यामध्ये असणार आहे। गाभाऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते श्री काळारामाची पूजा केली जाईल, पाद्य पूजा होईल, दर्शन घेतलं जाईल आणि मग उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे श्री काळारामाची आरती या ठिकाणी करणार आहेत। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वात आधी उद्धव ठाकरे यांनी 22 तारखेला काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेऊन आरती करण्याची घोषणा केलेली होती। मात्र त्यानंतर 12 जानेवारीला नरेंद्र मोदी देखील काळाराम मंदिरात आले, त्यांनी देखील या ठिकाणी दर्शन आणि आरती केलेली होती आणि आता उद्धव ठाकरे देखील आज जो खरं तर महत्वाचा दिवस आहे, आज अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मंदिरामध्ये राम मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। अनेक शेकडो वर्षांची प्रतीक्षा या सगळ्या सोहळ्यासाठी करावी लागलेली होती, त्यामुळे आजचा दिवस अनेकांसाठी महत्वाचा आहे आणि आजच्या या महत्वाच्या दिवशी उद्धव ठाकरे नाशिक मधल्या पुरातन अशा श्री काळारामाच्या चरणी नतमस्तक होत आहेत। त्या ठिकाणी काळारामाचं दर्शन घेऊन आरती करणार आहेत। आता या दृश्यांमध्ये आपण पाहतोय समोर जो काळाराम मंदिराच्या बाहेर भिंतीवरचा शिलालेख आहे, त्या शिलालेखाला उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिवादन केलं जात आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या काळाराम मंदिरामध्ये दलितांच्या प्रवेशासाठी मोठा लढा दिलेला होता, स्वतः सत्याग्रह आंदोलन केलेलं होतं आणि या लढ्याची आठवण म्हणून उद्धव ठाकरे आता या ठिकाणी या शिलालेखाला अभिवादन करताना पाहायला। निश्चितच अभिजित, धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी। तर आपण बघतोय ठाकरे काळाराम मंदिराच्या बाहेर आता पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी आधी आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर आता ते काळाराम मंदिरात जात प्रभू श्रीराम यांची आरती करणार आहेत।